बातमी भिवंडीमधली आहे। भिवंडीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। खड्ड्यात पडून महिला दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला, पण पालिका प्रशासनाचं तरीही या सगळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी आता संताप व्यक्त केलाय। भिवंडीत कल्याण नाका परिसरात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून पालिका प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। काल खड्ड्यांमुळे दुचाकीवरनं पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र या वाढत्या अपघातांमुळे आता नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित हिरे यांनी। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अक्षरशः रस्त्याची जी आहे ती चाळण झालेली आहे। भिवंडी शहरामध्ये देखील करोडो रुपये महानगरपालिकेकडनं खर्च केली जातात, परंतु आपण जर पाहिलं हा कल्याण नाका परिसर असून या जो परिसर आहे या परिसरामध्ये आपण जर पाहिले तर मोठ्या प्रमाणात जे खड्डे ते खड्डे झालेले आहेत आणि आपण पाहू शकता की याच खड्ड्यांमधनं अनेक नागरिकांना ज्या आपल्या गाड्या आहेत त्या काढावं लागत आहे। आपण जर पाहिलं तर अंजूरपाटा या परिसरामध्ये या खड्ड्यांमध्ये ठाणे येथे राहणारे एक दाम्पत्य होतं, ते जे भिवंडीमध्ये आले होते आणि ते जे इथे भिवंडीसाठी जे घर बघण्यासाठी आले होते, त्यांचा अंजूरपाटा इथे एका खड्ड्यामध्ये पडून त्या महिलेचा आपण जर पाहिलं तर दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यानंतर सुद्धा पालिका प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही। आपण जर पाहिलं तर भिवंडी शहरातील हा जो कल्याण नाका परिसर या परिसरामध्ये देखील मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि नागरिकांना हे बोलले जात आहे की अजून किती जीव घेणार। कल्याण नाका परिसरामध्ये मी आता उभा आहे आणि आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जे खड्डे झालेले आता पालिका प्रशासन या खड्ड्यांसाठी काय उपाययोजना करणार असा सवाल भिवंडीकर करत आहे। अभिजित हिरे, लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।